36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर संघटना आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केले होतं. या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा संपूर्ण भारतभर जनतेने जाहीर निषेध केलाय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, दिल्ली पोलीस प्रशासन मुर्दाबाद, पोलीस प्रशासन मुर्दाबाद. सोनम वांगचुक यांचे उपोषणाला यश मिळत असून अभिजित यांच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना डिटेल करण्यात आल्याचा सुद्धा भारतभर निषेध करण्यात आलाय. काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष रमेश सावळे यांनी सांगितले की देश गुलामीच्या मार्गावर जातोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं म्हणजे लोकशाही धोक्यात आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणे म्हणजे विद्यार्थ्यांना न्याय नाही. हा हल्ला कोणी घडवून आणला आणि त्यामागचे मुख्य सूत्रधार कोण? मनुष्यपणे लाठीचार्ज करणारे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असं रमेश सावळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते जंतर मंतर या मैदानावर गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांचं एक आंदोलन चालू होतं. विद्यार्थ्यांचा जो नीटचा पेपर आहे, हा पेपर फुटी प्रकरणात सोनम वांगचुक यांनी एक उपोषण केलेलं होतं. परंतु त्या उपोषणातूनच या सरकारनं वांगचुक यांना 20 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यांचं उपोषण सुरू राहावं म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचा अध्यक्ष आहेत त्यांनी तो उपोषण सुरू ठेवलेलं होतं. परंतु त्या उपोषणाला यश न येता त्या विद्यार्थ्यांनी सदर संसदवर समजा त्यांनी मोर्चा वळवला होता विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी. परंतु विद्यार्थ्यांना न्याय नाही भेटला. पोलीस अलर्ट होऊन या पोलिसांनी उलट त्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आणि संपूर्ण भारत देशाचे विपक्ष पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन त्यांनी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला आणि संपूर्ण भारत देश तिथून एक संघर्ष सुरू झाला. विद्यार्थ्यांना न्याय भेटण्यासाठी अनेक पक्षांनी आपला संघर्ष पेटवला. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका अध्यक्ष रमेशजी सावळे यांनीसुद्धा अंजनगाव सुर्जीचे सर्व विपक्षांना एक निवेदन देऊन तहसील येथे त्यांनी 2 दिवसाच्या आधी एक जन आक्रोश मोर्चा काढलेला होता. खरी लोकशाही आहे हे दाखवण्याचं मानस हे आमच्या संघर्षामध्ये, विद्यार्थ्याच्या संघर्षामध्ये, म्हणून आमच्या अंजनगाव तालुक्यातील जे काही आमचे समविचारी संघटना अध्यक्ष काय वाटते हे जी एवढी मोठी जी घटना झालेली आहे पूर्ण भारत देशात, जे विद्यार्थ्यांना जे जंतर मंतरवर लाठीचार्ज झालेला, काय इतिहासात ही पहिली घटना आहे की या आधीसुद्धा अशा घटना झालेल्या आहे? याच्या अगोदर असं कदापि झालेलं नाही. इतके दिवस आंदोलन केलं नाही. काँग्रेसने ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्यावेळेस विद्यार्थ्याला न्याय दिला, नैतिक जबाबदारी शिकून राजीनामा दिले. पण इथं हे त्याची नैतिक जबाबदारी त्यांचा जे गुन्हा करतात, पेपर लीक झाला हे माहीत आहे. पेपर लीक झाला म्हणजे चुकलं आपल्याला हे माहीत आहे. विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारमय झालं हे माहीत आहे. हे माहीत असताना आपली चूक झाली, आपल्या सरकारची चूक झाली, हे नैतिक जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की नाही? हे नैतिक जबाबदारी स्वीकारायला नाही. ज्यावेळेस अन्याय करतात आणि अन्याय झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतात, हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.